नाही, माझी आता कायदेशीर टीम या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू आहे सकाळपासून. आणि बघा, शेवटी राजकारणामध्ये काही गोष्टीला मर्यादा असतात. ठीक आहे, आपण लिव्ह इट करतो काही गोष्टी, पण जर ओव्हर होत असलं तर निश्चितपणे जर कोण प्लॅन करत असेल तर त्याचा पण आपल्याला प्लॅन करावा लागेल. चुकीचं का? एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी तर कशा करता पाहिजे? साहेब, तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे फक्त. साहेब, हा व्हिडिओ एआय जनरेट आहे आपण असं म्हणतात. त्याचबरोबर या मध्ये असं म्हणतात की ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ काढलाय तो ओरिजिनल व्हिडिओ सध्या आपल्याकडे आहे का? कारण प्रत्येक राजकीय व्यक्तीला त्याची प्रतिष्ठा महत्वाची असते. ती योग्य वेळ अजून आलेली नाही का तो व्हिडिओ? 8 तारखेला ज्या वेळेला बंटी पाटील साहेबांनी हा व्हिडिओ प्रसारित केला, ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ काढला त्याला स्वतःहून मला फोन आला की साहेब हे चुकीचं आहे, मी असं काही त्यामध्ये केलेलं नाही आहे. आणि त्या संदर्भात त्यानं मला लेखी दिलेलं आहे, लेखी मायड आहे, कळालं का? आणि त्यामुळं आता बघा, आपल्या माध्यमातून बंटी पाटलांनी मला भूमिका स्पष्ट करायला सांगितली, त्यामुळे स्पष्ट त्या ठिकाणी भूमिका माझी केलेली आहे. ज्या काही कायदेशीर गोष्टी असतील त्या ठिकाणी मी त्या सगळ्या वापरणार आहे. संवाद वेगळा तुमच्या म्हणण्याप्रमाणे तर मग ओरिजिनल त्यामध्ये काय तुमचं बोलणं होतं किंवा काय त्याचा उद्देश काय होता? मी आपल्याला काय सांगितलं की नंबर 1, हा कुठलाही शासकीय व्यवहार नाही. नंबर 2, मला झालेल्या व्यवहाराची कुठली कल्पना नसताना काही लोकांची माझ्याकडे तक्रार आल्यामुळे मी त्यांना न्याय दिला, हे मी तुम्हाला सांगितलं. त्यातनं ते चुकीचं काहीतरी जनरेट केलं गेलेलं आहे आणि त्याची मला त्यांनी स्वतःहून फोन करून दिलेली कॉपी पण आहे, सही सह त्यांच्या हस्ताक्षर. नाही, हे कोण कोण विचारलंय? आपण विचारताय मला कोण आहे? मी ते कायदेशीर प्रक्रियेच्या वेळेस न्यायालयात बोलतो ना, न्यायालयात सांगेन ना मी. माझा या पत्रकार परिषदेचा उद्देशच असा आहे की मर्यादा ठेवली पाहिजे राजकारणामध्ये, मर्यादा ठेवली पाहिजे. आता कुठल्याही निवडणुकीमध्ये तुमचं काय चालत नाही, मग लोकांच्या मध्ये तुमची चर्चा राहावी म्हणून अशा पद्धतीचं काम करावं का? करू नये, ही माझी हीच भूमिका आहे. घरापर्यंत कुणाच्या जाऊ नये, घरापर्यंत जाऊ नये कुणाच्या. आपल्याला राजकारणामध्ये सभ्यता ठेवून मर्यादेनं राजकारण केलं पाहिजे. मी तुम्हाला तेच सांगितलं ना, अनेक गोष्टी मला काढता येतील, मला त्यांची व्यवसायांची सगळं काढता येईल, मला थेट पाईपलाईन काढता येईल, मला 220 कोटी IRB चा प्रोजेक्ट काढता येईल. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांचं पूर्ण विरोध असताना जखमीवर मीठ चोळत त्यांनी टोलची पावती फाडलेली काढता येईल. आणि ह्यामध्ये किती लोकांनी काय आरोप केलेले आहेत, काँग्रेसच्या आमदारांनी त्यांच्यावर काय आरोप केलेले आहेत, तत्कालीन नगरसेवक काय, पण ह्या काय गोष्टी आहेत ह्यामध्ये जायचं का सारखं सातत्यानं? एखादी बदनामी करायची का? काय गरज नाही. आणि आम्ही ते सभ्यतेनं काम करणारे माणूस आहोत. ऋतुराजांनी ते पत्रक दिलेलं आहे. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, म्हातारी मेल्याचं दुःख नसावं काळ सुखावं, एक म्हण आहे. माझ्याकडे स्वतः एक व्यक्ती आली होती या संदर्भात की असा व्हिडिओ किंवा हे जे काय आहे ते संपून घ्या. मी म्हणलं जो कोणी आहे त्याला सांग तुला काय करायचं ते कर, हे मी स्वतः सांगितलेलं आहे. कारण मला माझ्या मुलग्यावर विश्वास आहे, तो चुकीचं काय करणार नाही. मी त्याचं समर्थन केलं असं म्हटलेलं नाही, पण त्यानं जे काय केलं असेल ते कायदेशीर कृती केलं असेल. पण अशा पद्धतीने जर कोण आम्हाला ब्लॅकमेल करत असेल तर आम्ही पण शिवसेना प्रमुखांच्या विचाराचेच आहोत, त्यांच्या मुशीतच घडलेलो आहोत. आणि म्हणून या कोल्हापुरात तरी किमान अशा पद्धतीचं ब्लॅकमेलिंग, आता मी बोलायला गेलं तर ते पण भरपूर आहे, कारण मला फालतू ब्लॅकमेलरना उत्तर कुठलं द्यायचंच नाही ना. ते आमची नंतर महानगरपालिकेची गट आमचं बघून घेईल. त्याच्यामध्ये अनेक मंत्री देखील आहेत, पण राजेश क्षीरसागर यांना टार्गेट केलं जाते असं म्हणणं आहे. तुम्ही त्याचे आय विटनेस आहे. बघा, अनेक 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 लोक मंत्री आहेत, अनेक लोक आमदार आहेत, मोठ्या संस्था आहेत, सगळ्यांचं मोठं मोठं आहे, माझं काहीच नाही ना. अजून एक 10-15 दिवसांनी व्हिडिओ व्हायरल करण्याचा इशारा दिला. 100 करा, विधानसभेत केला तुम्ही, महापालिकेत केला, आणि 100 करा, काय फरक पडतोय? कायदेशीर आम्ही कारवाई करू आता.
आम्ही पण काय का बसणार आहे, काय पण करा. राज्याच्या विधिमंडळाचा आता अधिवेशन सुरू आहे. तुम्ही राज्याच्या विधिमंडळाच्या आधी कॅबिनेट मंत्री पण तुमच्याकडे आहे. हो. त्या विधिमंडळाचं तुम्ही काय सांस्कृतिक कार्य मंत्री सन्माननीय नामदार चंद्रकांत पाटील साहेब आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आपण त्यांना प्रश्न विचारावा, हा काय नियम आहे, काय कायदा आहे. मला वाटतं अयोध्येला आपल्याला बोलू दिले ना, हा त्यांना प्रश्न विचारावा. त्यामुळे या सगळ्या विरोधी पाठीमागे आमदार अतुल पटवर्धन तुमचं असं बघा आता मला तर तसंच वाटतं, कारण त्यांनीच हा व्हिडिओ काढला होता त्यावेळेला, पुन्हा तो व्हिडिओ येतोय. मग मी काय समजायचं सांगा तुम्ही. हे दूध खोळ्या माणसाला सुद्धा कळते, मुलाला सुद्धा कळेल, असं चुकीचं आहे. माझं म्हणणं हेच आहे, बघा निवडणुका येत असतात जात असतात. इतकी वर्ष तुम्ही सत्ता भोगली, आम्ही लाट्या काट्या खाल्ल्या, आम्ही विरोधी पक्षात होतो. आता सत्ता लोकांनी तुमच्या निष्क्रियतेमुळे लोकांनी आम्हाला सत्ता दिली. तर कुठेतरी अशा पद्धतीनं काम करू. रवीकडे निघवलेचा तुम्ही उल्लेख ब्लॅकमेलर असं करताय. काय नेमकी केली त्यांची ब्लॅकमेलिंग? मला त्या व्यक्तीबद्दल कुठलंही उत्तर आपल्याला द्यायचं नाही. माझं विनंती आहे. ब्लॅकमेलरचा घेऊन पत्रकारांची अशा आरोप करत असेल तर आम्हाला त्याची दृष्टिकोन समजली पाहिजे. काय काय तुम्ही जर त्याला ब्लॅकमेलर असं म्हणत असाल तर एक ब्लॅकमेलर पत्रकार परिषदेतून कुणावर आरोप करत असेल, मंत्रिपदाचे असेल, तर ते नेमकं काय ब्लॅकमेलिंग करतं ते मीडियावर कळलं पाहिजे. नाही, आता हे आपण शोधून काढलं पाहिजे ना. तुमच्याकडे काय कोल्हापूर शहरातल्या अनेक लोकांना माहित आहे. मी सांगायची काय गरज आहे. मी एखाद्या ब्लॅकमेलर बोलणंच मला उचित समजत नाही. माझं ते स्टँडर्डच मी समजत नाही. मी काय तुम्हाला सांगितलं की सतेज पाटील हे विधान परिषदेचे गटनेते आहेत. त्यांनी मला विचारलं, त्यांचा मान ठेवा म्हणून मी आधी पत्रकार परिषद घेतली. मी कुठल्याही ब्लॅकमेलर 302च्या खटल्यातल्या आरोपीला मी उत्तर देणार नाही. यांचं राजकीय पुनर्वसन तुम्ही काय केलं? आता तुम्ही ते राजकारणात गेला तर आता मग ते मी त्यावेळेस दुसरी पत्रकार परिषद घेतो त्यासाठी. आजची पत्रकार परिषद त्यासाठी नाही आहे. माणसाला आपण सुधारण्याची संधी देत असतो ना. प्रामाणिकपणानं आपण एखाद्या पाठीवर राहतो. आणि मला काय पाठीमागं खंजीर खुपसायची सवय नाही. मी मारला तर पोटात मारीन. काही लोक पाठीत मारतात, त्याला काही पर्याय नसतो.